हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. दुबईयांना न्याय द्याच्या घोषणांनी दणाणला श्रीरामपूर. सर्वपक्षीय विराट मोर्चा. शहरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज श्रीरामपुरात सर्वपक्षीय आणि व्यापारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे 4.5 ते 5,000 नागरिक सहभागी झाले असून वाढत्या गुन्हेगारी विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. हनुमान मंदिर येथून सकाळी 10 वाजता मोर्चाची सुरुवात झाली. शहरासह तालुक्यातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. व्यापारी, सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गुन्हेगारी विरोधात एकजूट दाखवली. आकाश दुबैया यांना न्याय मिळालाच पाहिजे, संघटित गुन्हेगारीचा बंदोबस्त करा, अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मोर्चानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. मोर्चामध्ये आमदार हेमंत ओगले, अशोक थोरे, प्रकाश चित्ते, सुनील मुथा, भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार लहू कानडे, भानुदास मुरकुटे, अशोक कानडे, माजी सभापती वंदनाताई मुरकुटे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विराट मोर्चातून श्रीरामपुरातील नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारी विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आकाश दुबैया यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मणियार. महाराजांच्या भूमिकेत जातात करणारी पाहण्याची वेळ आलेली आहे आणि अपेक्षा करतो की श्रीरामपूरचे पोलीस असतील, नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक असतील, यांनी मागच्या 15 दिवसापासून 1 महिन्यापासून जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती त्यांनी ठाम राहावं. असा पण फोन आहे की परत 1-2 दिवसांनी परत ते दिवस चालू होतील. माझं प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनाही विनंती की श्रीरामपूरची सगळीच वाळू ही बंद करा. सगळ्यात वाळूच्या माध्यमातून हे माफिया पोचले जात आहेत. आता अण्णांनी ती वाजवून दाखवली. इथं काही कोणी कोणाचा बाप नाही आणि इथं कोणी कोणाचा बाप व्हायचा प्रयत्न करू नये. श्रीरामपूरकरची आम जनता हीच इथली खरी बाप आहे आणि त्या जनतेच्या नादी कोणी लागत. कोणी काही बोलत असेल, काय असेल, आपल्याला त्याची काही भीती नाही. पहिल्या दिवसापासून मागच्या 1.5 वर्षापासून मी विधानसभेत पण ओरडतोय, रस्त्यावरती ओरडतोय, उद्याही ओरडणार. कोणी इथं येऊन दादागिरी करायची नाही. त्यांची दादागिरी असेल त्यांनी त्यांच्या बगल बच्च्यांना दाखवायची. आमच्यावरती, आम श्रीरामपूरकरांवरती जर कोणी दादागिरीचा प्रयत्न केला तर मागच्या 4 दिवसात आमच्या सर्व जनतेने श्रीरामपूरकरने दाखवून दिलंय की आम्ही काय आहोत. आमचे छोटे छोटे व्यापारी ज्यांच्या हातावरती पोहोचले, मोठे व्यापारी ज्यांचं लाखांनी 2-2, 5-5, 10-10 लाखाचा ज्यांचा रोजचा धंदा होता, अशाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलंय. 4-4 दिवस दुकानं बंद आहेत. सगळा पिंड, शाळा बंद आहेत. बार असोसिएशनचं मी धन्यवाद करेन की त्यांनी वकीलपत्रही घेतलं नाहीत आणि 2 दिवसापासून आमच्याबरोबर कित्येक डॉक्टर आहेत, कित्येक व्यापारी आहेत, कित्येक डॉक्टरांचे फोन आले की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्हाला फक्त दवाखाना बंद ठेवता येणार नाही, परंतु जी काही भूमिका असेल तुमची श्रीरामपूर जनतेची त्याच्याबरोबर आम्ही आहोत. सर्व पेट्रोल पंप, कारण की अत्यावश्यक सेवा होती, त्यामुळे आपण दवाखाने मेडिकल यांना सांगितलं की तुम्ही बंद ठेवू नका, कारण त्यातून जर काही परिस्थिती निर्माण झाली तर ती माझ्या मुलाची माझ्या डोळ्यात निर्मोस हत्या केलेली आहे. त्यासाठी ओगळे साहेब, करमदादा, चित्ते वगैरे सगळेच मान्यवरांनी माझी मदत केली, सगळ्यांनी माझा मदत केली. सर्व श्रीरामपूरकरांनी केली, तालुक्याने केली. अशी घटना परत घडू नये म्हणून सर्वांनी या ठिकाणी माझी पाठीशी राहा आणि माझ्या कुटुंबाला या ठिकाणी संरक्षणाची गरज आहे ती मिळाली पाहिजे. आता बरेच पत्रकारांनी मला विचारलं तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय वाटतं का? अहो काय वाटतं का? एखाद्या बापाची मुलगा त्याची जर किरडी त्याचं जर दय त्याच्या खात्यावर जात असेल तर जगात घरच्यापेक्षा मोठं दुःख पुढं नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा मुलगा वारलेला आहे. तुम्ही त्याला विचारा की मुलगा वारल्यावर बापाचा दुःख काय असतं. या ठिकाणी काँग्रेस साहेब बसलेले आहे.
आमदार कांबळे आणि मुरकुट साहेब पण या ठिकाणी बसलेले आहे. मी त्यांना या ठिकाणी सांगतो, तुम्ही अशा गुन्हे लोकांना तुमच्या लक्षात कसं ठेवता? एकनाथ शिंदे साहेब या राज्यात तितकं चांगलं काम करतायत, त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसेल ही तुमची जबाबदारी आहे. या गुंडाला खुनीला या शहरातून काय सगळीकडून हद्दपार करा, याचा इन्काउंटर करा, याला पक्षातून काढून टाका, एवढीच विनंती करू. आकाशला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं त्यावेळेला तेव्हा सुद्धा तिथं मेडिकलला मिळलं. पोलीस त्याच्या बरोबर, दुबईचं सगळं घरचं त्याच्या बरोबर, पहिल्या दुबई बरोबर, त्याचे वडील तिथं. आणि पोलिसांनी म्हणतो तुमची का तिथं, मी जरा या दुबईला वाजवच काढतो म्हणून. पोलिसात येतात तेलवाडी पडलेले असताना कुठून आई हिंमत एवढी, कोण ताकद देतं? आणि म्हणलं काय म्हणलं, माझा दाजी या गावाचा बाप आहे, महाराष्ट्राचा मी बाप आहे, माझा दाजी. त्याचा दाजी कोण? गोरखजी. त्याचा दाजी कोण? आमचं कोणी काही वाटलं करू शकत नाही. याचा दाजी कोण? गोरखजी. गोरखजी कोण? सागरजी त्याचा मोहन भाऊ. याचा काही संबंध नाही. सूरज जाधवशी याचा काही संबंध नाही का? हा रोज हिंदू समाजाला त्रास, हिंदू यांचे दंगे, यांच्यात पत्रश्लोक यांचे जाफरा बाप्पा व्हावी कमी लागला. गोरखजी केला नाही. लोकांच्या अंगावर 50 लोक घेऊन गावातल्या गावकऱ्यांनी आणि बायांनी त्याला पळवलं. रणगिरीवर म्हणतात त्या मुलाला विरोध होता. रात्री बाहेर झोपलेल्या लोकांना मारलं गावात जाऊन. श्रीमंदिरात येणाऱ्या पोरांना मारले. त्या सापडला त्या रामपूरच्या आता 24ला लोकसभेच्या वर्षामध्ये देवगडगावला 3 महिने बिगर निवाची नाही राहिली. सरपंच उपोषणाला बसला, गावातले लोक उपोषणाला बसले. तहसीलदार बेकार फायरिंग झाली. तहसीलदार पोलिसात सगळं पळून गेला. पोलिसात सगळं तहसीलदार पळून गेला. गुन्हा दाखल नाही. घटना घडली नाही, गुन्हा दाखल नाही म्हणून माझा संबंध नाही. संघटित गुन्हेगारी म्हणतात कशाला? हे प्रूव्ह करायची पूर्णपणे जबाबदारी पोलिसांची. सामान्य माणसं फिर्यादी देऊ शकत नाही. एवढी दहशत आहे. सामान्य माणसं फिर्याद नाही देऊ शकत, अजिबात फिर्याद देऊ शकत नाही. आमदार साहेबांनी सांगितलं की सुमोटो कारवाई करावी. आमदार साहेबांनी सांगितलं सुमोटो कारवाई करावी. या सगळ्या गुन्हेगारीचा संबंध कसा? ही टोळी कशी? हिचा आता कोण? या गुन्ह्याशी संबंध कसा? हे पोलिसांनी वाढायचं. त्यांचा धंदा नाहीये, आमचा धंदा नाही. पोलिसात पगार कसा चालू? कसं पगार आहे पोलिसाला? आखी दुरीची टोळी ही श्रीरामपुरातली गुंडांची टोळी. पोलिसात वाढून जाण्यात पाठवत, पोलीस गुंडाला पाठवत आणून दिलेलं आहे. एसपी साहेबांना ही सगळी कारवाई 2 दिवसात करताना प्रचंड राजकीय दबाव होता, परंतु त्यांनी त्याला जुमानलं नाही आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ते शब्द पाळतील आणि कारवाई करतील याची आम्हाला खात्री आहे एसपी साहेब. कारण आज परिस्थिती अशी आहे की या मोर्चामध्ये पक्ष जरा बाजूला ठेवून मला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते जे सत्ताधारी पक्षात बसलेले आहेत वरती, ते सर्व पक्षांचे कार्यकर्ते जे आलेले आहेत, हिंदू म्हणून आलेले आहेत, ते पक्ष म्हणून एकत्र आलेले नाहीत. आणि या श्रीरामपूरचा शांतता सुव्यवस्थेला जो धोका निर्माण झालेला आहे, तो धोका निर्माण झालेला आहे. तो धोका व्यापारी इथून पलायन करायला लागलेले अशी परिस्थिती आहे.
माझ्या पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे माझी की तुम्ही हे मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून द्या. मुख्यमंत्री कार्यालयाची आणि गृह खात्याची काही लोक दिशाभूल करून हे हिंदूंच्या रक्षणार्थ चालवलेलं काम आहे अशी दिशाभूल करून त्यांना राजकीय मदत मिळवून गेलोय. तर मला माझी विनंती आहे, पालकमंत्र्यांना पण विनंती आहे आणि संबंधित जे काही त्या संस्थांचे पदाधिकारी संघटनांचे पदाधिकारी आहेत त्यांची आम्ही भेट घेतोय महिन्यापासून. त्यांना सुद्धा सांगतोय की काय परिस्थिती आहे सोलापूरमध्ये. दिशाभूल करून या ठिकाणी कायद्याचं संरक्षण प्राप्त करून घेतलेलं आहे. परंतु नवीन व्यक्ती आलेले आहेत. मला माहिती आहे 2 दिवसामध्ये कारवाई करताना त्यांच्यावर किती प्रचंड दबाव आला हे मला माहिती आहे. त्यांनी खूप सुधारून लावलं हेही मला माहिती आहे आणि हीच अपेक्षा एसटी तुमच्याकडनं आहे. एक तुकाराम मूल्य काय करू शकतो, एक तुकाराम मूल्यांनी दाखवून दिलं. तशी एसटी साहेब आमची विनंती आहे, राज्यकर्ते काय करायचं ते करून द्या, पण ही जनता तुमच्या वेळेवर आहे आणि तुम्ही या गुन्हेगारांना कडक कारवाई करावी. या श्रीरामपूरला जनता पोलिसांच्या समर्थनाचा रस्त्यावर सुद्धा उतरलेली आहे आणि चिंताही समर्थनात उतरेल. फक्त तुम्ही योग्य ती कारवाई करा, दिलेला शब्द पाळा आणि श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये बसलेले ज्या गुन्हेगारांचे 40% पोलीस हस्तक आहेत त्यांची तुम्ही माहिती घ्या, आम्ही पण तुम्हाला देतो ते आधी काढा. कारण इथं पुण्यात द्यायला माणूस आला की त्यांना माहिती होतं लगेच की कोण फिर्याद द्यायला आला तुमच्या वेळेला, लगेच त्याच्यावरती आंदोलन सुरू होऊन जातं. अशी परिस्थिती आहे आणि श्रीरामपूरकरांच्या विशेष विनंती करतो रंजितांना की गेली 4 दिवस आपापले त्यांची घेऊन आपण एकत्र आलेला आहात, पक्ष विरहित एकत्र आलेला आहात. आता परिस्थिती अशी आहे की इकडे उत्पन्नाचं साधन आता राहिलेलं नाही. काही व्यापारी जर पालन करायला लागले, व्यापार जर बंद झाला तर इथं काही राहणार नाही. परंतु आपल्या सामाजिक सुरक्षेसाठी आपण सर्वजण इथं पक्षीय भेद विसरून 4 दिवस हे आंदोलन चालवलं आलं हे अर्थाने. तेव्हा माझी विनंती आहे, अशी संघटित असताना आपल्यामध्ये असू द्या आणि गावकरी ते राव काय करत नाही, गाव करतो हे लक्षात ठेवा. अशा संघटित विनंती करतो, लक्ष्मी साहेबांना विनंती करतो की साहेब तुमच्या विश्वास आहे तेव्हा तुम्ही दिलेला शब्द पाळाल आणि गुन्हेगारांच्या दृष्टी आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त, श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त, श्रीरामपूर नशा मुक्त. आकाश लांब आहे, आकाश लांब आहे. श्रीरामपुरातल्या तमाम नागरिकांना, श्रीरामपुरातल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रमुखांना धन्यवाद देतो. श्रीरामपूर शहर आणि श्रीरामपूर ग्रामीण आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व नागरिकांनी गेल्या 4 दिवसापासून सातत्यानं या शहराच्या गुंडगिरीनं उत्मात केला. त्याच्या निषेधार्थ प्रखरपणे शहरामध्ये येऊन आपला विरोध नोंदवला. मी व्यापारी असोसिएशनला धन्यवाद देतो, श्रीरामपुरातल्या उद्योजकांना धन्यवाद देतो, सर्वसामान्य माणसांना धन्यवाद देतो. त्यांनी आपले धंदे आपले व्यवसाय बंद ठेवले. हातावरती पोट असलेल्या आमच्या या शहरातल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला नतमस्तक होतो. या झोरांचा प्रश्न करता त्यांनी स्वतःच्या पोटाचा विचार केला नाही, उपाशी राहण्याचा निर्णय केला. आपले व्यवसाय बंद केले, धंदे बंद केले आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती ते उतरले. त्यांना नतमस्तक होतो.